महाराष्ट्र के अकोला में मोतीजापुर तालुका के कंजारा गांव की रेखा रमेश मते अपने खेत से घर लौट रही थी। कंजारा से 2 किलोमीटर दूर कमलगंगा नदी में अचानक बाढ़ आई। बाढ़ के कारण उनका 100 बाढ़ में बह गया था। 3 दिनों तक चली तलाशी और अभियान और रबर बोट भी चलाई गई थी। आखिरकार दोपहर 3 बजे रामखेड़ स्थित बांध संख्या 4 पर नदी की गाद में महिला का 100 अजीबोगरीब हालत में मिला। संवाददाता दरदास सबकाल की रिपोर्ट। सदाफळे भाऊ, ही जी महिला कंजारावरून कमळगाव तिथे वाहत आली आणि ते सर्च ऑपरेशन आपल्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं, या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया देऊ? 29 तारखेला दुपारी 2 वाजता दोघी मायलेकी कंजारा येथील शेतातून काम आटपून घरी येत असताना गावाला लागूनच असलेल्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये दोघी मायलेकी वाहून जाताना दिसल्या। परंतु काहीच काठावर 50 फुटावर मुलीला सुदैवाने मुलगी धारेच्यामुळे धोऱ्यावर फेकल्या गेली आणि ती सुरक्षित बाहेर निघाली। परंतु तिथून लगेच तिची आई त्या ठिकाणी पाण्यामध्ये बेपत्ता झाली आणि लगेच आम्हाला अकोला जिल्हा अधिकारी मीना मॅडम यांच्या आदेशाने मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अपार साहेब, तहसीलदार बोबले मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्च ऑपरेशन चालू केले। पुरणखेड येथील चंडिका माता आपत्कालीन पथक आणि वीर भगतसिंग आपत्कालीन पथक आणि मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर आम्ही संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन घटनास्थळावरून चालू केले। 2 दिवस झाले आम्ही परकाष्ठा करत पूर्ण नदी पिंजून काढली, परंतु आम्हाला मृतदेह मिळून आला नाही। आज आम्ही प्री प्लॅनिंग केलं आणि तीव्र शोध मोहीम आज आम्ही चालू केली। तर यामध्ये एक असं आढळून आलं की रामखेड जवळ घटनास्थळावरून 5 किलोमीटर एक कमळगंगा नदीपासून एक नाला डायव्हर्ट होतो आणि आलेला जो पूर आहे या पुराचं पूर्ण पाणी आणि येणारा काळी कचरा, घाण कचरा सर्व साईडला फेकल्या जातं। म्हणून आमचा असा संशय होता की या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळून येऊ शकते। म्हणून पुन्हा परत बॅक डाईव्ह येऊन इथं सर्च ऑपरेशन चालू केले आणि आज ऊन पडल्यामुळे बॉडीचा स्मेल आला आणि आम्हाला बॉडी या ठिकाणी पलीकडल्या काठावरून मिळून आली। बॉडी अतिशय डिकम्पोजच्या याच्यामध्ये होती आणि पूर्ण त्याच्या खाली कचरा होता। अशाही परिस्थितीत आम्ही सगळ्या टीमनी, पोलिसांनी, आम्हाला मूर्तिजापूर पोलीस, ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्वांनी सहकार्य केलं। विशेष म्हणजे कंजारा गावातील सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आज हा महिलेचा मृतदेह मिळून आला। धन्यवाद जीवरक्षक दीपक सलापुरे, पिंजरा सर्च अँड रेस्क्यू टीम।